की भगवंताला बघायला गेल्या की पुन्हा घरी माघारी यायच्या, पुन्हा साडी बदलायच्या, पुन्हा आवरायचे की पुन्हा भगवंताच्या दर्शनाला जायचं. त्यांचं येरधारा घालणं चालूच होतं. ते पाहिलं एका म्हाताऱ्या आजीनं. त्या सगळ्यांनी सांगितलं, अगं आजी तुला नाही माहित, अगं आपल्या नंदराजाला ना लाला भयो हे, अगं आपल्या नंदराजाला मुलगा झालाय आणि तेवढा सुंदर आहे ना दिसायला, अगं त्याला एकदा पाहिलं ना की मन ऐकतच नाही, पुन्हा पुन्हा त्याच्याकडे जावं वाटतं, एवढा सुंदर दिसतो ग तो. असं म्हटल्याबरोबर आजी म्हटली, असं म्हणता काय, मला सुद्धा त्याला पाहायचंय. पण त्या पोरींनी सांगितलं, अगं आजी जाताना असं जाऊ नकोस, अगं तुझं स्वरूप असं झालंय, तू म्हातारी झालीस, तुझ्याकडे पाहून ती लेकरू घाबरल, काय तुझ्या ते केसांचा अवतार, काय ते तुझा चेहरा, काय ती तुझी साडी. अगं त्या भगवंताला, त्या परमात्म्याला पाहायला जायचं म्हटल्यावर कसं सजून धजून गेलं पाहिजे. मग तिनं आता आवरायला घेतलं, आरशासमोर जाऊन बसली. तिनं विचार केला, काय काय केलं होतं त्या पोरींनी. कानातलं घातलं होतं, ओठाला लिपस्टिक लावली होती, म्हणजे बराचसा मेकअप केला होता. तिनं मेकअप करायला घेतला, डोळ्यात काजळ घातलं होतं. पण भगवंताकडे जायच्या हिशोबानं, त्या आसेनं, त्या इच्छेनं सगळं भान हरपून गेली. त्या ठिकाणी आता मात्र नंदराजाला बधाई देण्यासाठी सगळीजण येऊ लागली. सगळीजण यायचे त्या ठिकाणी. भगवंत झाला म्हणून, त्या ठिकाणी तुम्हाला मुलगा प्राप्त झाला म्हणून सगळीजण बधाई द्यायचे. पा काही तर गोपिका त्याच्यामध्ये अशा होत्या की भगवंताला बघायला गेल्या की पुन्हा घरी माघारी यायच्या, पुन्हा साडी बदलायच्या, पुन्हा आवरायचे की पुन्हा भगवंताच्या दर्शनाला जायचं. त्यांचं येरधारा घालणं चालूच होतं. ते पाहिलं एका म्हाताऱ्या आजीनं. आणि त्या आजीनं पाहिल्याबरोबर ती आजी म्हणते, हे पोरींनो, काय ग सकाळपासून बघते मी, नुसतं तिकडे जाता, पुन्हा माघारी येता, पुन्हा साडी बदलता, पुन्हा जाता, अगं नेमकं जाता कुठं. त्या सगळ्या तरुण पोरी होत्या, तरुण गवळणी होत्या. त्या सगळ्यांनी सांगितलं, अगं आजी तुला नाही माहित, अगं आपल्या नंदराजाला ना लाला भयो हे, अगं आपल्या नंदराजाला मुलगा झालाय आणि तेवढा सुंदर आहे ना दिसायला, अगं त्याला एकदा पाहिलं ना की मन ऐकतच नाही, पुन्हा पुन्हा त्याच्याकडे जावं वाटतं, एवढा सुंदर दिसतो ग तो. त्या आजीनं ऐकलं आणि ती आजी म्हणते, अगं एखाद्या लेकराला पाहिल्यानंतर एकदा पाहावं वाटेल, दोनदा पाहावं वाटेल, सकाळपासून तुम्ही बसल्याच नाही यात नुसते येरधारा घालताय. त्यावेळेला त्या ज्या गवळणी आहेत त्या म्हणतात, अगं आजी त्याचं स्वरूपच एवढं सुंदर आहे की त्याला पाहिल्याशिवाय आमचं मन राहत नाही. मन वेडे रमाताची नाही ग, मन वेडे रमाताची नाही ग, मज कृष्ण भेटवा बाई ग, मज कृष्ण भेटवा बाई ग, मज कृष्ण भेटवा बाई. मन वेडे रमाताची नाही ग, मन वेडे रमाताची नाही ग, मज कृष्ण भेटवा बाई ग, मज कृष्ण भेटवा बाई ग, मज कृष्ण भेटवा बाई ग. मन वेडे मन वेडे
स्वरूप सुंदर आहे. अगं त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याला पाहिल्याशिवाय मनच नाही राहत. म्हणून म्हणतात ना, मन वेडे रमाताची नाही ग. आजी हे मन नाही राहत त्याच्याशिवाय, म्हणून येरझारा घालतोय. अगं तू सुद्धा जा, चांगला आवर आणि त्याचं दर्शन घेऊन ये. असं म्हटल्याबरोबर आजी म्हटली, असं म्हणता काय, मला सुद्धा त्याला पाहायचंय. मग या आजीने आता त्या ठिकाणी त्या पोरींना पाहिलं होतं. त्या पोरी निघून गेल्या, गवळणी निघून गेल्या त्या. पण त्या पोरींनी सांगितलं, अगं आजी जाताना असं जाऊ नकोस. अगं तुझं स्वरूप असं झालंय, तू म्हातारी झालीस, तुझ्याकडे पाहून ती लेकरू घाबरल. काय तुझ्या ते केसांचा अवतार, काय ते तुझा चेहरा, काय ती तुझी साडी. अगं त्या भगवंताला, त्या परमात्म्याला पाहायला जायचं म्हटल्यावर कसं सजून धजून गेलं पाहिजे. आम्ही लग्नाला जायचं म्हटलं की मग पैठणी घालून जातो, आणि कथेला यायचं म्हटलं की वापरायची साडी असते. आणि कधीतरी त्या देवाकडे येताना सुद्धा असं म्हणून चला की आम्ही त्या देवाला भेटायला चाललोय. त्यांनी जर आम्हाला पाहिलं तर त्याच्या सुद्धा डोळ्यात आम्ही कधीतरी भरलो पाहिजे. आणि कधीतरी त्याच्यासाठी नटून बघा. असं जर म्हणायला गेलं तर लोक म्हणतात, अहो देव कुठं बघतो का आम्हाला. नैवेद्याबद्दल बोलायचं झालं तर लोक म्हणतात, अहो देव कुठं खातो का. आणि तुमचा फक्त भावानी दृष्टिकोन निर्माण असू द्या, तो भगवंत तुम्हाला स्वीकारायला तयार आहे. आम्ही म्हणतो तो देव खात नाही, तो देव झोपत नाही, तो देव बोलत नाही, तो देव नाचत नाही. 100% तो जेवतो, 100% तो नाचतो, 100% तुमच्यासाठी येतो. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम दामोदरम रामनारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायणम जानकी वल्लभम. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं. बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायणम जानकी वल्लभम. रामनारायणम जानकी वल्लभम. अरे कधीतरी नाचताना इथं उभं राहिल्यानंतर सुद्धा असं समजून जा की तो भगवंत सुद्धा कधीतरी माझ्यासोबत उभं राहून नाचणार आहे. आम्हाला वाटतं देव कुठं नाचतो का हो? कोण म्हणतं देव नाचत नाही. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं. गोपियों की तरह तुम नचाते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. केशवम कृष्ण दामोदरम अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायणम जानकी वल्लभम. रामनारायणम जानकी वल्लभम.
आम्हाला वाटतं आम्हाला तो देव कधी बघतो का. तिनं सुद्धा विचार केला. या गवळणीला पाहिलं होतं तिनं. गवळणी निघून गेल्या, पण आता ही आजी मात्र तिला जायचं, दर्शनाला जायचंय, भगवंताच्या दर्शनाला जाणार आहे. मग तिनं आता आवरायला घेतलं. आरशासमोर जाऊन बसली. तिनं विचार केला काय काय केलं होतं त्या पोरींनी. म्हटली नवीन साडी घातली होती. आजीनं विचार केला मी सुद्धा नवीन साडी घालणार, एकदम सुंदर अशी. आजीनं लगेच तळघरात ठेवलेली एक पेटी होती, ती पेटी उघडली आणि उघडल्यानंतर तिच्या लग्नातला शालू त्या आजीनं काढला. म्हटली आता हा घालणार नाही, भगवंताच्या दर्शनाला जायचं ना मला. शालू बाहेर काढला. आता मात्र तो शालू बाहेर काढला. तिनं तो शालू घातला आणि आवरायला बसली, मेकअप करायला. म्हटली काय काय केलं होतं पोरींनी. कानातलं घातलं होतं, ओठाला लिपस्टिक लावली होती. म्हणजे बराचसा मेकअप केला होता. तिनं मेकअप करायला घेतला, डोळ्यात काजळ घातलं होतं. पण भगवंताकडे जायच्या हिशोबानं, त्या आसेनं, त्या इच्छेनं सगळं भान हरपून गेली. डोळ्यातलं काजळ ओठाला, ओठाची लाली डोळ्यात, सगळं उलटा पलटा मेकअप झाला. सगळं उलट केलं तिनं. आणि आता तिचा मेकअप रेडी झाला. कशी दिसत असेल हो. तेवढ्यात तिचे त्या ठिकाणी पतिदेव बाहेरून आले. आता ही म्हातारी म्हटल्यावर तिचे पतिदेव काही तरुण असतील का. काठी टेकवत त्या आजीचं नाव होतं मालू. इथं कोणी असेल तर त्यांच्यासाठी नाही हा, तिथलचं सांगते मी. त्या आजीचं नाव होतं मालू. बाबा काठी टेकवत आले आणि त्यांनी आवाज दिला अगं मालू, अगं हे काय केलंय, कुठं निघालीस तू. ती आजी एवढी रागवली ना, ती म्हणजे ओ गा बसा, सदा कवा बी नुसते आडवेच पडत आहे म्हणली. अहो मी काय माहेराला चालली आहे का. तेव्हा मला विचारताय कुठं चाललीस, का मी फिरायला चालली आहे कुठं. मी ना चालली आहे आपल्या नंदराजाला, त्या ठिकाणी पुत्र झालाय, त्याच्या दर्शनाला चालली आहे मी. अगं मालू ठीक आहे, मी कुठं काय म्हणलोय. अगं पण तू जरा नीट बघितलंस का. अगं मालू तुझं शालू घातलाय तो उलटा घातलाय ग. आणि खरंच तिनं उलटा घातला होता. तिच्या शालूवरती असे सुंदर सुंदर चित्र होते, पक्षाचं, त्या ठिकाणी आगनगाडीचं, अजून कारखान्याचं, मोराचं. अशी सुंदर सुंदर चित्र होते. पण तिने तो शालू उलटा घातला, तो मोर उलटा झाला, ते पक्षी उलटे झाले, ती आगनगाडी उलटी दिसायला लागली, आणि त्या कारखान्याचा भोंगा सुद्धा सगळं उलट दिसायला लागलं. अगं मालू, अगं तू शालू घातलाय पण तू उलटा घातलाय ग. ते म्हणले हो का बसा, मला उशीर होतोय म्हटले. आता काय मी त्याला नीट करत बसत नाही, मी चालले म्हटली. अगं मालू शालूचं सोडून दे, अगं पण तू मेकअप केलाय तो सुद्धा उलटा झालाय. एक काम कर, तू तुझं तोंड धु आणि पुन्हा मेकअप कर. म्हणजे तुम्हाला ना नुसता माझा वेळ घालवायला तेवढं पाहिजे म्हटली. नुसतं आली की माझ्या मागं लागतात, नुसतं माझ्या मागं आले की माझ्या मागं लागतात. आणि असंच होतं बरं का आमच्यांचं. त्यांनी कुठून तरी यावं, काहीतरी म्हणावं बस. एवढं म्हटलं बरोबर, अगं मालू तू पुन्हा मेकअप कर. अगं तिथं जर गेली तर लोक तुझ्याकडे बघून हसतील ग मालू. त्यावेळेस ती म्हातारी असणारी गवळण काय म्हणते पहा, तिच्या अंतकरणातला भाव. ती म्हणते अहो मी म्हातारी झाली आहे, माझं वय झालंय, किती दिवस जगेल, किती वेळ जगेल मला सांगता नाही येणार. अहो ही साडी
काहीतरी नीट करण्यामध्ये, काढण्यात घालण्यात बराचसा वेळ जाईल. पुन्हा मी तोंड धुणार, पुन्हा मी मेकअप करणार, आणि एवढा वेळ जर इथं घालवला आणि जर मला त्यातच मरण आलं तर. म्हणून मी वेळ नाही वाया घालणार. मला त्या देवाचं दर्शन घ्यायचंय. भले या जगाने मला नावं ठेवू द्या, तो परमात्मा मला जवळ करेल ना, मला त्याच्या दर्शनाला जायचंय. तिनं जावं, त्या भगवंताला डोळे भरवून पाहावं. सगळीकडे आनंदी आनंद आहे.